मनोरमा परिवारचे सदस्य सर्वांना नमस्कार. मोरे साहेबांनी त्यांच्या भाषणात म्हणताना त्यांनी कळवलं 7-8 वर्षापासून सातत्याने 0 NPA मेंटेन केलं म्हणून ते एवढा सोपा अचीवमेंट नाही आहे आणि त्याच्या मागे कारण आहे ते आपलं सर्व सभासदांनी आणि जे मनोरमा बँक परिवारच्या सर्व सदस्यांनी आपल्यावर आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर ठेवलेल्या विश्वासाचे एक सिग्नेचर आहे. अशाच भविष्यात पण राहावे आणि उभारताईंच्या सादरीकरणाच्या नंतर मी मराठीत भाषण करायची किंवा मार्गदर्शन करायची म्हणजे ते सभासाठी योग्यच नाहीये. आपण या दिवाळी फराळ कार्यक्रमाला मनोरमा बँकेच्या दरवर्षीच्या एक महत्वाचे कार्यक्रम म्हणून तुम्ही दरवर्षी घेत आहेत आणि सर्व सभासदांनी ते आवर्जून त्यात उपस्थित राहत आहेत. मला साहेबांनी काही दिवस अगोदर विचारलं होतं आपण यायची म्हणून निमंत्रण ठेवलं होतं. मी तेव्हा त्यांना सांगितलं येतो नक्की म्हणून, पण इतर कार्यक्रमांमुळे ते क्लास झाला त्यामुळे जरा मला इथे यायला उशीर झाला, त्याबद्दल ती कधी व्यक्त करतो मी. आपण सकाळी 11 पासून 10 पासून आपण सर्व इथे उपस्थित आहे आणि साहेबांनी इंट्रोडक्शनला सांगितलं ते तुमच्या सेवा अनुभव असो सायबर असो म्हणून ते सायबर रिलेटेड क्लासेस घेण्यासाठी हे योग्य फॉरम नाही आहे. दुसरी एक योग्य कार्यक्रमात आम्ही बसू आणि त्यानिमित्त चर्चा करू. आता आपण सर्व आपलं मनोरमा परिवार सोबत इथं साजरा केलेला आहे आणि परत जाऊन आपलं घरी आपलं स्वतःच्या परिवारासोबत आपण आनंदाने साजरे करावे. आपल्या सर्वांना मी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या मनोरमा बँकच्या असाच वाटचाल भविष्यात पण करावे असा मनापासून शुभेच्छा देतो. मी आयुक्त साहेबांना एवढंच सांगतो की मनोरमा परिवारची स्थापना 9 मे 97 ला झाली होती आणि 97 सालानंतर बँकेने मागं वळून पाहिलेलं नाही. 28-19 वर्षामध्ये मनोरमा बँकेवर मनोरमा मल्टीस्टेटच्या 70 शाखा आहेत. परिवारामध्ये 300-400 लोक काम करत आहेत. सातत्यानं गेले 7 ते 8 वर्ष 0 NPA आम्ही राखलेला आहे. 0 NPA राखणं साहेब अतिशय अवघड म्हणजे कार्याची कसरत आहे. वी कॉल इट ॲक्रोबॅटिक्स बट समहाऊ पीपल लवर्स आणि आमची एकच भूमिका आहे की सन्मानाने करणं वसुली करा. त्याला जबरदस्तीने करून दरलागी करून किंवा कुठल्याही पद्धतीने अनेक पद्धतीचे मार्ग आकारतात ती पद्धत काही योग्य वाटत नाही. आम्ही प्रेमाने वसुली करण्याचा प्रयत्न करतो आणि राऊंड द क्लॉक 1 एप्रिलला आमची वसुली चालू होते. 31 मार्चला आमचे लोक शांत बसलेले असतात. त्या दिवशी वसुली बिलकुल आमची नसते. हा परिवाराला एक आधारस्तंभ दिला तो सदाशिव रामचंद्र मोरे ज्या पुस्तकाचा आपण या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आता उद्घाटन केलं त्याच्याबद्दलचा एक लेख या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. एक नैतिक अधिष्ठान सदाशिव रामचंद्र मोरे यांनी दिलं ते विठ्ठल भक्त पंढरपूरच्या सानिध्यामध्ये कर्मवीरराव भाऊराव पाटील यांचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते आणि अशा या व्यक्तीचा ते वडील जरी असले तरी परिवाराला जो आधारस्तंभ मिळाला त्याच्यामुळे परिवाराची वाटचाल आहे. परिवाराने साहेब काही 3 गोष्टी पाळलेल्या. एसटीची टाइम सेव्ह नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे. वेळीच घातलेले 1 टाका 9 टाके वाचवतो. अतिशय काटकसरीमध्ये व्यवहार केला जातो. अतिशय काटकसरीत व्यवहार केला जातो आणि अतिशय काटकसरीत व्यवहार केला जातो. हे वडिलांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेवढं तुम्ही अर्थकारणामध्ये वेळेवरती आणि योग्य पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये व्यवहार कराल तेवढं संस्थेची उभारी होते. आज सुद्धा बँक स्वतःच्या मालकीची गाडी ठेवत नाही. आम्ही स्वतःच्या मालकीची गाडी एवढ्यासाठी ठेवली नाही कारण त्याचा जो खर्च आहे तो प्रचंड संस्थेला परवडत नाही नफ्याबद्दल. म्हणून आम्ही सांगतो की ज्याला पाहिजे करावी. संचालक मंडळी सुद्धा येतात आणि आपापल्या पद्धतीने ते संस्थेला योगदान देतात. सातत्यानं 27-28 वर्ष आम्हाला सोलापुरातील सर्वच सरकारी या ठिकाणी इतर डिपार्टमेंट असतील त्यांचं मार्गदर्शन लाभतं. आमचे ज्येष्ठ नागरिक खरे आमच्या आधारस्तंभ आहेत. आमच्या माता भगिनी खरे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या या विनंतीला मान देऊन आज आयुक्त साहेब या परिवारामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा सर्वांचे मी मनापासून ऋणानुबंध व्यक्त करतो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज बलिप्रतिपदा पाडवा आहे त्यासाठी सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त आहे आणि नवीन मुहूर्त असेल नवीन दिवस असेल तर आपण नवीन संकल्प करतो नवे विचार डोक्यात येतात. त्यामुळे सकाळीच मी आज एक मेसेज टाकलेला आहे प्रत्येकाने ही दिव्याचा सण आहे
दिवा असेल, अज्ञानातून ज्ञान देणारा दिवा असेल, त्याचबरोबर त्यागाचा दिवा असेल, समर्पणाचा असेल, एखाद्या सैनिकासाठी लावलेला तो दिवा असू शकतो, आपल्यावर केलेल्या संस्कारांचा दिवा असेल. उद्या भाऊबीज आहे, त्यामुळे मला इथं सगळ्यांना विनंती करायची आहे, मी आहे असं म्हणून प्रत्येक महिलेच्या पाठीमागे तुम्ही उभं राहून मी आहे असं जर तुम्ही सांगितलं तर आमच्यासाठी तुमच्या विश्वासाचा दिवा सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावावा. त्या ठिकाणी मी अशी विनंती करते. आज मनोरमा परिवारामध्ये माननीय मोरे साहेब, मनोरमा परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, यांनी आज एक आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षीच करतो, पण आजचा हा कार्यक्रम खूप म्हणजे ताटामध्ये खूप पदार्थ असतात, त्यामुळे कोणता पदार्थ आधी खावा हा प्रश्न पडतो. तसं दिवाळीचा फराळ तर सगळ्यांसाठी आहेच, त्याचबरोबर पुष्पगंध या पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा सुद्धा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आहे ते आपला जो दिवाळी अंक आहे, आपण दिवाळीचा फराळ जितक्या चवीने खातो तितक्याच आनंदाने आपण दिवाळी अंक सुद्धा चालत असतो, वाचत असतो. आणि अशा या मनोरमा दिवाळी अंकाचं 4थ्या वर्षाचं प्रकाशन सुद्धा आपण या ठिकाणी करत आहोत. हे सगळं करत असताना जे जे कवी आहेत तर त्या कवींचं सुद्धा या ठिकाणी आपण कविता सादर करणार आहे. कालच मी एक ठिकाणी बातमी अशी वाचली की ओपन हार्ट सर्जरी करणारे कार्डिओलॉजिस्ट अमेरिकेतले, त्यांनी असं सांगितलंय, जेव्हा आपण कविता ऐकत असतो, मनापासून ऐकत असतो, तेव्हा आपलं सगळं मन तिकडे लागलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला होणारे अनेक आजार असतील, आपल्या डोक्यात असणारे अनेक विचार असतात तर ते जातात. तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग केला. एका आईनं सुद्धा, लहान मुलगा खूप आजारी होता, पण तिनं मनापासून कविता म्हटल्यानंतर तो मुलगा त्या अवस्थेमध्ये सुद्धा हसू लागला. म्हणजे इतकं कवितेचं महत्व आहे. तर हे कवितेचं महत्व मोरे साहेबांनी जाणलं तर आहे, पण आपल्या सगळ्यांवरती पण कळत नकळतपणे कवितेचे संस्कार केले जातात. त्यामुळं आज पाडव्यानिमित्त आपण जे कवितेचा कार्यक्रम केला आहे तो प्रत्येकाने आस्वाद घ्यावा. सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया उरो प्रकाशाचे सत्य, अशा या मंगलमय दीपावलीच्या प्रसंगी मी मनोरमा परिवाराचे सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आज मनोरमा परिवाराची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आज अग्रगण्य बँक म्हणून मनोरमा बँक ओळखली जाते. मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या बँकेने आज नागरी बँक असोसिएशनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही प्राप्त केलेला आहे आणि गेली 7 वर्ष सतत 0% NPA ठेवण्यात आमची बँक यशस्वी झालेली आहे. या मनोरमा बँकेची स्थापना 9 मे 1997 रोजी झाली आणि आज त्याचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. याचं सगळं श्रेय मी आमच्या बँकेचे चेअरमन, मार्गदर्शक माननीय श्रीकांत मोरे, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी शोभाताई मोरे, सर्व संचालक आणि सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार यांना देते. कारण आपण सगळे आमच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही ही प्रगती साध्य करू शकलो. सगळ्यांची साथ अशीच आमच्या बरोबर कायम राहावी. मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. शिवाजीराव शिंदे यांनी खूप चांगल्या पद्धतीने या व्यक्तिमत्वांना न्याय दिलेला आहे. 17 व्यक्तिमत्वामध्ये एक व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे, ज्यांच्यामुळे हा मनोरमा परिवार उभा राहिला आहे. त्यांचं एक व्यक्तिचित्रण म्हणजे आदरणीय काही सदाशिवराव मोरे यांचं एक फार सुंदर व्यक्तिचित्र श्री शिंदे यांनी या पुस्तकात घेतलेलं आहे. हे व्यक्तिचित्र घडत असताना शब्दचित्र रेखाटलेलं आहे असं आपल्याला वाटतं. व्यक्तिचित्र ही आत्मचरित्राची पुढची बाजू म्हणजे चरित्राची एक स्वतंत्र चांगली बाजू असते. याचं एक सुंदर वस्तुपाठ डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी घेतलेला आहे. या छोटेखानी सदरांमध्ये सबंध व्यक्तिमत्व बसत नसतं, पण एक बाजू चांगल्या पद्धतीने उजळली जाते. त्या व्यक्तिमत्वाची एक चांगली उजळणी होते. ही उजळणी आपल्याला थोडक्यात या भावगंभीर व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने आपल्याला घेता येते. शिंदे यांची लेखनशैली चांगली आहे. आता त्यांची आपण कविता पत्नीवरची ऐकलेली आहे.
हे एक चांगले कथक आहेत, म्हणजे सांगणारे आहेत. एखादी गोष्ट सांगणे, एखादी गोष्ट ऐकवणे, जसं ते ऐकवतात तशा पद्धतीने ते फार छान बोलतात. मराठीत एक शब्द आहे, उगीच तो बदनाम झालेला आहे, बोलघेवडा. म्हणजे ज्याचं बोलणं सतत ऐकावंसं वाटतं, पण सतत जास्त बोलत राहिला की तो ऐकावंसं वाटत नाही. आता प्रत्यक्ष लेखक बोलणारच आहे, मी अधिक बोलघेवडा ठरू नये, पुन्हा दिवाळी अंकाच्या अनुषंगाने मी बोलणारच आहे. भावगंधीत एक चांगलं व्यक्तिमत्व पुस्तक आहे व्यक्तिचित्रांचं, ते आपण विकत घ्यावं आणि वाचावं अशी विनंती आपण सर्वांस करतो. मनोरमा परिवाराचा कार्यक्रम असला की आपोआप पावलाशी ओळख जातात. एक पठाण मॅडम मला तुमच्या साहित्यातला तुमच्या समोर आला की जे आठवत नाही ते आठवतं. अगदी उर्मलताई असते, आधुनिक बहिणाबाई, हाती नाही बरं दाढी नाही आलं त्याने फुलं झाडं लावू नये, आणि शोषिता संस्थानाचा भार त्याने मायबाप होऊ नये, असा हा बहिणाबाईचा अभंग आहे. ग्रामीण भागातली चळवळ खऱ्या अर्थाने मोठे अनेक कविता आपण संधी दिली. कारण एक कविता तयार करत असताना स्त्रीला असं तर डॉक्टर मंडळी म्हणून उल्लेख केला पाहिजे. स्त्रीला मूल जन्माला घालत असताना जेवढ्या वेदना होतात तेवढी कविता तयार करताना कवीला वेदना होतात. इतकं कवितेवर त्याचं प्रेम असतं आणि या सर्व कवीला आपण न्याय देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देतात. याबद्दल सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. कारण माईकवर बोलत असताना कधी कधी असा प्रश्न तयार होतो, खायला खूप आहे, पोटात भूक आहे, पोळीवर तूप आहे, दाराला कुलूप आहे, आणि आता बाहेर जाऊन आपला फराळ पण करायचा आहे. पण मनोरमा परिवाराच्या बाबतीत बोलत असताना एक आमच्या गावात सर इतका मोठा कार्यक्रम आहे, त्यांना शुभेच्छा अगोदर मी पहिल्यांदा दिल्या आणि मला सांगायला आनंद आहे की मी म्हटलं त्यांना, आमच्या गावाचे सोसायटी चेअरमन प्रताप पाटील आहेत, आमच्या भाजपचे मूळ तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव आहेत, त्यांना म्हणलं मनोरमा परिवाराचा कार्यक्रम आपण जायचा का? ते म्हणजे आपल्याचा कार्यक्रम आपण संध्याकाळी करू, पण मोरे साहेबांचा कार्यक्रम आपण सोडायचा नाही. हे खऱ्या अर्थाने एक आपुलकी आणि बांधिलकी आहे. मला स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण आठवतं. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस राजपूत साहेब, त्यांना अचानक एकदा आईची आठवण आली. दिवाळीचा सण जवळ आलेला, वर्गामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. आईची आठवण आली आणि मग प्राचार्यांना म्हणाले की मला घरी जायचं आहे, 2 दिवस रजा पाहिजे. प्राचार्य म्हणाले सुट्टी जवळ आली पण रजा देता येणार नाही. आतमध्ये गेले आणि मग त्यांनी एक स्टाफरूम मध्ये जाऊन एक अर्ज लिहिला आणि तो अर्ज प्राचार्यांच्या टेबलवरती ठेवला. तो अर्ज साधा नव्हता, तो राजीनाम्याचा अर्ज होता. एक तर राजीनामा मंजूर करावं का रजा मंजूर करावं, प्राचार्यांनी विचार केला. राजीनामा जर मंजूर केला तर कदाचित हा माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यांनी विचार केला आणि मग रजा 2 दिवसाची दिली. वेळ वाढत गेली, दिवस असेच पावसाचे. जेवढा शिंदे साहेब यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तेवढाच पाऊस ज्यावेळी पडला असावा कदाचित, इतका पाऊस पडला, 7-8 वेळ वाजत गेल्या रात्रीच्या. गावाकडे एसटी नाही, आणि मग एसटी नाही म्हटल्यानंतर ते जायचं कसं, तर ओढ तर आईची आहे. परमहंसाने भरलेल्या नदीमध्ये उडी मारली आणि पहाटे 4 वाजता ते घराच्या जवळ आले. दरवाजा वाजवला आणि पोहत आले. आईनं दरवाजाचा आवाज ऐकला आणि आई म्हणाली कोण आहे? परमहंस का? ते म्हणले होय मीच आहे. अरे पण तो आला कसा, इतक्या भरलेल्या नदीतून आला कसा? त्याने उत्तर दिलं मी भरलेल्या नदीतून आलो. कसा आलो? नदी समुद्राच्या ओढीनं वाहत होती आई, आणि मी तुझ्या ओढीनं घराकडे येत होतो. मनोरमाचा कार्यक्रम असला की सर्व मंडळी या ओढीने येतात, याचा मला मनापासून आनंद आहे. कारण दसऱ्याला लुटावे सोने दुसऱ्यांची लुटावे म्हणे, दसऱ्याला लुटावे सोने दुसऱ्यांची लुटावे म्हणे. आपट्याच्या पानाला हे सोनं म्हणण्यासाठी, आपट्याच्या पानाला हे सोनं म्हणण्यासाठी स्वतःच्या मनाला परेश व्हावं लागतं आणि दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी स्वतःचं मन आभाळ एवढं असावं लागतं. अशा प्रकारच्या आभाळाला मनापासून शुभेच्छा देतो. मोरे साहेब, आता आमचं नातं असं तयार झालंय. प्राध्यापक माऊली जाधव सर आता लिहिता लिहिता पुढे आता अशी लिहायला लोक प्राध्यापक माऊली जाधव सर आणि कंसात सदस्य मनोरमा परिवार सोलापूर. परवा मी अशोक काकडे साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो होतो समित सर, कारण मामा ते फक्त आता तुमचे एकट्याचे मामा नाहीत, आता मनोरमा परिवाराचे मामा आहेत. त्यांना मी सकाळी शुभेच्छा दिल्या, कारण मामाला फार ताकद आहे. पठाण मॅडम आवाज उल्लेख केला पाहिजे, कारण मराठीमध्ये आईच्या भावाला मामा म्हणतात
आणि हिंदीमध्ये आईला मा म्हणतात. एक मामा दोन आईचं प्रेम देतो, इतकी ताकद या मामा शब्दात आहे. या मामा परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं अखंड प्रेम आपल्या सर्वांचं राहावं अशा अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना या अतिवृष्टीतून सुद्धा आपण पुन्हा उभा राहण्याचं बळ सिद्ध रामेश्वर देव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. दिवाळीच्या दिव्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं लाईफ ही अगदी तेजोमय हो. सगळ्यांना तुमच्या आयुष्यात खूप सारे यश मिळो ही सर्वांना शुभेच्छा देते. थोडक्यात ऑलरेडी माझी ओळख खूप चांगल्या प्रकारे करून दिली आहे श्रीकांत मोरे सरांनी, तरी मी माझी थोडक्यात अजून ओळख करून देते. मी प्रतिभा गलांडे मोरे. आवर्जून सांगू इच्छिते की मी माझे दोन्ही सरनेम वापरते. म्हणजे माझं माहेरचं गलांडे आहे आणि सासरचं मोरे आहे. कारण मला असं वाटतं की आपली आपण जी 20-21 वर्षाची आयडेंटिटी असते क्रिएट केलेली, ती ऑल ऑफ सडन आपली आयडेंटिटी सोडून देऊन डायरेक्ट सासरचं नाव वापरू नये असं मला वाटतं. म्हणून मी माझं दोन्ही सरनेम वापरते. हे मी प्राऊडली सांगते आणि मला असं वाटतं की इथे सगळ्या ज्या आहेत माझ्या महिला मैत्रिणी त्यांनी तेच फॉलो केलं तर खरंच आपल्या भारताचं चित्र बदललं. पुढे जाऊन थोडक्यात ओळख करून देते. माझं क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर झालंय. त्याच्यानंतर मी MBA मार्केटिंग आणि HR केलंय पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि रिसेंटली मी माझी PhD कृषी पर्यटनामध्ये कंप्लीट केली आहे. माझा PhDचा विषय होता की कृषी पर्यटन केंद्रांनी कुठल्या सर्व्हिस मार्केटिंग स्ट्रॅटेजी अडॉप्ट केल्या आहेत त्या संदर्भात तो विषय होता. आणि जर आपण सोलापूरचा विचार केला आणि सोलापूरच्या आजूबाजूला असलेली जे धार्मिक क्षेत्र आहे त्याचा सगळ्याचा जर विचार केला तर सोलापूर ही अशी सेंटर प्लेस आहे जिथे पुढे जाऊन आपण कृषी पर्यटनाला प्रचंड स्कोप आणि वाव आहे. फॉर एक्झाम्पल तुळजापूर, राईट, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या चारही धार्मिक क्षेत्राचा विचार केला तर आपलं सोलापूर हे सेंटर प्लेसला पडतं. आणि जे युवा उद्योजक आहेत आपल्याकडचे जे फक्त नोकरीसाठी म्हणून पुण्यामध्ये जाऊन हार्डली फक्त 20-25 हजारावरती सेटल आणि हॅपी आणि सॅटिस्फाईड बनतात आहेत, मला त्यांना सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा प्रचंड वाव आहे. ज्यांना शेतीची आवड आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण पुढे कृषी पर्यटनामध्ये काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण सोलापूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवू शकतो. तर पुढे जाऊन ॲग्री टुरिझमला रिलिजियस टुरिझमशी जोड देऊन दोन्हीला इंटिग्रेटेड कसं आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल सोलापूरमध्ये. अस्मिता मॅडमला तर ऑलरेडी मी व्हिजिट केले त्यांच्या सेंटरला. तर आपण एकत्र म्हणून इंटिग्रेटेड पॅकेज स्पेशली फोकस शुड बी ऑन द ॲग्री टुरिझम प्लस रिलिजियस टुरिझम असं मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं तर नक्कीच आपल्या सोलापूरचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यावरती नक्कीच पोहोचेल. आणि शेवटी माझ्या स्टडीच्या वेळेस जवळपास मी 55 ते 60 कृषी पर्यटन केंद्रांना व्हिजिट केलेला. त्यामुळे अभ्यास थोडा झाला आहे बऱ्यापैकी. तर आपण निश्चितपणे त्याच्यावरती काम करायला काही हरकत नाहीये. शेवटी मनोरमा परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर आज जेव्हा मी बाहेर माझ्या कामानिमित्त जाते सगळीकडे असं एकही ठिकाण नाहीये की पुण्यामध्ये की जिथं मी सांगितलं की मी मनोरमा परिवाराची सून आहे आणि इमिजिएटली लोकांच्या तोंडामध्ये श्रीकांत मोरे सरांचं नाव येतं. मला वाटतंय की आपण आपला मनोरमा परिवार आता सध्या स्टेट लेवलला त्याची व्याप्ती खूप चांगली झाली आहे. तर भविष्यामध्ये मला असं वाटतं की मनोरमा परिवाराने सुद्धा फक्त स्टेट लेवल पर्यंत मर्यादित न राहता आपण आपला परिवार पुढे जाऊन ग्लोबल लेवल पर्यंत जागतिक स्तरावरती कसा नेऊ याचा विचार करायला पाहिजे. आणि मी आजच्या या दिवाळीच्या मुहूर्तावर असं स्वप्न बघते की चला पुढे जाऊन आपलं मनोरमा परिवार जागतिक स्तरावरती जाईल आणि ग्लोबली मनोरमाचं नाव पुढे मार्केटमध्ये येईल. आणि शेवटी हार्डली एक सिंपल खूप सुंदर सेंटेन्स मी कविताची आजची कविताची महफिल आहे डेफिनेटली. तर मलाही एक खूप छान कविताची सेंटेन्स तुम्हाला सांगावंसं वाटतंय. ओके, गाऊन दाखवते मी. थोडा आवाज थोडं बिअर करा, ठीक आहे. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. ठीक आहे. जर ही कविताची ओळख प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करून घ्यायची ठरवलं ना तर माय गुडनेस तुमचं तर लाईफ सुंदर होईलच पण तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांचंही लाईफ सुंदर परिपूर्ण होईल. आणि प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करायला शिका आणि त्याच्यासोबतच आजूबाजूच्या सगळ्या लोकांवरती प्रेम करायला शिका. आणि परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवते. थँक्यू.